नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून रिटायर झाल्याच्या नंतर जी काही पेन्शन चालू होती पीएफच्या माध्यमातून ज्या लोकांना, त्यांच्यासाठी प्रत्येक वर्षी नोव्हेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र काढणं गरजेचं असतं. तरच तुमची पेन्शन चालू राहते, नाहीतर तुमची पेन्शन बंद होते. म्हणून हा जीवन प्रमाणपत्र हा हयातीचा दाखला फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता याची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वप्रथम आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर येऊन गुगल क्रोम ब्राउझर आपल्याला ओपन करायचंय. गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जीवन प्रमाण अशा पद्धतीने टाइप करायचे, जीवन प्रमाण डाउनलोड, आणि एंटर करायचंय. त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचंय. पहिली किंवा दुसरी वेबसाईट असेल त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा पॉपअप येईल. असा पॉपअप आल्याच्या नंतर आधी इथून आपल्याला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. तर सर्वप्रथम आपला ईमेल आयडी यामध्ये टाकायचा आहे. आपला जो ईमेल आयडी असेल तो टाका. ऍज इट इज जसा आहे तसा खाली कॅप्चर यामध्ये टाकायचा आपल्याला, आणि आय अग्री टू डाउनलोड यावर क्लिक करायचंय. अशा पद्धतीने केल्याच्या नंतर तुमच्या आता टाकलेल्या ईमेल आयडी वर एक ओटीपी सेंड केला जाणार आहे जीवन प्रमाणच्या वतीनं. तुम्ही तुमचा जीमेल बॉक्स ओपन करायचा आहे. जीमेल बॉक्स ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला थोडं रिफ्रेश करून घ्यायचंय, म्हणजे आता पाठवल्या गेलेला ईमेल तुमच्या मेलवर यायला हवा. बघू शकता आपण आपला मेल आयडी ओपन करून ठेवलेला आहे, तिकडून मेल सेंड केलाय आणि रिफ्रेश करतो. बघू शकता हा या ठिकाणी मेल आलेला आहे आपल्याला. या मेल मध्ये एक ओटीपी येतो, तो ओटीपी आपल्याला त्या ठिकाणी टाकून सबमिट करायचे. तर हा मेल ओपन करायचा आहे. अशा पद्धतीने मी हा ओटीपी कॉपी करून घेतलाय आणि या ठिकाणी आपल्याला तो ओटीपी टाकून सबमिट करायचे. सबमिट केल्याच्या नंतर ड्रायव्हर दिसतील, या ड्रायव्हरवर आपल्याला क्लिक करायचे आणि हे लेटेस्ट ड्रायव्हर आहे जीवन प्रमाणचे, हे अशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचे. तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला आता डाउनलोड मध्ये ड्रायव्हर येणार आहेत. जीवन प्रमाणचा ओटीपी आपण घेतलेला आहे. परत आता आपल्याला ड्रायव्हर जे येणार आहेत ते मेलवरच आलेले आहेत. बघू शकता आपल्याला इथं मेलवर एक लिंक आलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून आता आपल्याला हे ड्रायव्हर डाउनलोड करायचे. तर आता डाउनलोड मध्ये बघू शकता आपले ड्रायव्हर डाउनलोड होणं चालू झालेलं आहे. तर ड्रायव्हर डाउनलोड झाल्याच्या नंतर इन्स्टॉल करून घ्यायचे, कारण जुने ओल्ड वाले जीवन प्रमाणचे ड्रायव्हर बंद झाले, ते लेटेस्ट नवीन फीचर नुसार ड्रायव्हर अपडेटेड आहेत. तर अशा पद्धतीने डाउनलोड झाल्याच्या नंतर अशी एक झिप फाईल तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये येईल. तर ही झिप फाईल कशा पद्धतीने इन्स्टॉल करायची, डबल क्लिक करायचंय तुम्हाला, परत डबल क्लिक करायचंय आणि याला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करायची फाईल. एक्स्ट्रॅक्ट करून नेक्स्ट नेक्स्ट करायचे तुम्हाला, आणि आता परत डबल क्लिक करून याला रन करायचे. म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये ही फाईल रन होणार आहे. कॉम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्या. डबल क्लिक करून तुम्हाला शॉर्टकट त्याचा डेस्कटॉपवर ठेवायचा, तर यावर क्लिक करून आता नेक्स्ट करायचे. अशा पद्धतीने तुमचे सक्सेसफुली अपडेटेड ड्रायव्हर इन्स्टॉलेशन तुमच्या सिस्टीमला झालेले आहेत. बघू शकता पॉपअप ओपन झालेला आहे. तर आपण पाठीमागची पेज आता कट करून टाकूयात आणि जीवन प्रमाण कसं काढायचं बघूया. सर्वप्रथम असा इंटरफेस आल्याच्या नंतर यामध्ये ऑपरेटर कोण आहे जीवन प्रमाण काढणारा. सर्वप्रथम तुम्ही सीएससी केंद्र चालक असाल, माही सेवा केंद्रवाले असाल तर तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन यामध्ये करायचे. म्हणजे ऑपरेटर कोण आहे त्याचा तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा तुम्हाला, आणि अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर खाली ईमेल आयडी देखील टाकायचा आहे. अशा पद्धतीने टाकून घेतल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ईमेलवर ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आलेला ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मोबाईलवर किंवा ईमेलवर ओटीपी आलेला असेल तो अचूकपणे यामध्ये ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने ओटीपी टाकून सबमिट करायचंय. आता तुमचं यशस्वीरित्या सॉफ्टवेअरचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने केल्याच्या नंतर आता तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचंय. तुमचं पूर्ण नाव टाकायचंय
आणि त्यानंतर आपल्याला तुमचं बायोमेट्रिक स्कॅन करायचे. आधी टाकलेला आधार क्रमांक तुमचा या ठिकाणी आता व्हेरीफाय केला जाणार आहे. स्कॅन या बटनवर क्लिक करायचे. जर अचूक तीच व्यक्ती असेल, तोच आधार क्रमांक असेल, तर तुमचं आता रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन तुम्ही डायरेक्ट जीवन प्रमाण काढू शकणार आहात. तर इन्फॉर्मेशन ऑपरेटर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि जीवन प्रमाण सॉफ्टवेअर ओपन झालंय. आता आपण ज्या कस्टमरचं जीवन प्रमाण काढायचंय त्यांचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. ज्या व्यक्तीचं आपण जीवन प्रमाणपत्र काढत आहोत त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकतोय आणि त्यांचाच मोबाईल क्रमांक आपल्याला खाली टाकून घ्यायचा आहे. वरती अचूक त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी गरजेचं नाही की त्यांच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. तुम्ही कुठलाही मोबाईल क्रमांक यामध्ये टाकू शकता. त्यावर ओटीपी येणं गरजेचं आहे. सबमिट वरती क्लिक करायचं. तुम्हाला त्यांच्या आता टाकलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी सेंड केला जाणार आहे. आता थोडासा वेळ तुमचा या ठिकाणी जाईल. त्याच्यानंतर त्यांच्या आता टाकलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने ओटीपी सेंड झालेला आहे त्यांच्या नंबरवरती आणि आपल्याला तो 6 अंकी ओटीपी यामध्ये टाकायचा आहे. 6 अंकी ओटीपी यामध्ये टाकल्याच्या नंतर आता आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचंय. सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर असा पॉपअप ओपन होईल. यापूर्वी त्यांनी काढलेला असल्यामुळं सर्व माहिती बऱ्यापैकी यामध्ये आलेली आहे. आता पीएफ कडून पेन्शन चालू होतं. पीएफ यामध्ये निवडलेलं आहे. त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन आहे किंवा तुम्ही त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन मधून सुरू झालेले राज्य शासनाकडे नोकरीला होतात का म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये होतात, महानगरपालिकेमध्ये होतात किंवा डिफेन्स मध्ये होतात, कोणत्या खात्यामध्ये तुम्ही सर्व्हिसला होतात ते तुम्हाला यामध्ये निवडायचे. तर तुम्ही ज्या खात्यामध्ये असाल ज्याच्यातनं पेन्शन तुम्हाला चालू झालेले आहे त्या गोष्टी यामध्ये निवडायच्यात. त्याच्यानंतर तुम्हाला बँक निवडायची आहे की ज्या बँकेमध्ये तुमचं पेन्शन जमा होतं. तर येथे आपल्याला बँक निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली दिलेल्या बँका आहेत त्या कोणत्या बँकेमध्ये तुमचं पेन्शन जमा होतं ती बँक निवडायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही बॉक्सवरती टर्म्स आणि कंडिशन ऍक्सेप्ट करायचंय. बघू शकता माहिती अचूक आहे का बघायचंय आणि सबमिट बटनवर क्लिक करायचंय. आता या ठिकाणी टिक मार्क करून तुम्हाला जो पेन्शनर आहे त्यांचा अंगठा स्कॅन करायचा आहे. बघू शकता माझा बायोमेट्रिक डिव्हाइस लागलेला आहे आणि त्यांचा अंगठा या ठिकाणी सक्सेसफुली कॅप्चर झालेला आहे. अशा पद्धतीने तुमचं सक्सेसफुली कॅप्चर होईल. आता जो प्रमाण आयडी तुम्हाला दिसतो समोर तो प्रमाण आयडीचा तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्या प्रमाण आयडीचा फोटो काढल्यानंतर ते कसं डाउनलोड करायचं तुम्हाला सांगतो. यातनं तुम्हाला आता बाहेर पडायचंय. नो वरती क्लिक करायचंय. बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं अशा पद्धतीने आणि यामध्ये जीवन प्रमाण डाउनलोड अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचंय. आता जीवन प्रमाण डाउनलोड टाकल्याच्या नंतर जी पहिली वेबसाईट येईल यावरती क्लिक करायचंय आणि बघू शकता इथं प्रमाण आयडी मागितले. या ठिकाणी तुम्हाला तो प्रमाण आयडी जो आपल्याला स्क्रीनवर दिसत होता तो प्रमाण आयडी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो प्रमाण आयडी मी या ठिकाणी टाकून घेतलाय आणि खाली जो कॅप्चर दिसतो तो जसाच्या तसा कॅप्चर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आता जीवन प्रमाण काढताना आपण जो मोबाईल क्रमांक त्यांचा टाकलाय आता गेट ओटीपी केल्याच्या नंतर त्या मोबाईल क्रमांकावरती एक ओटीपी पाठवला जाणार. आता मी जनरेट ओटीपी यावरती क्लिक करतो. आता आपण जो पूर्वी मोबाईल क्रमांक टाकला होता आता काढताना त्या मोबाईलवरती एक ओटीपी सेंड झालेला आहे. तो ओटीपी क्रमांक आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर चला आपण ओटीपी क्रमांक टाकून घेतलाय. लॉग इन बटनवर क्लिक करायचंय. अशा पद्धतीने त्यांचं जीवन प्रमाणपत्र म्हणजे ज्याला हयातीचा दाखला आपण म्हणतो तो सक्सेसफुली काढून झालेला आहे. तर आता याच्यावर जनरेट वरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने पीडीएफ त्यांची डाउनलोड होईल बघू शकता आणि याचीच प्रिंट काढून तुम्ही देऊ शकता. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर ते नोव्हेंबर मध्ये तुम्हाला हे लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र हयातीचा दाखला जो आहे तो काढावा लागतो. तर तुमची वर्षभर आता पेन्शन चालू राहते. तरी जास्तीत जास्त पेन्शनर पर्यंत हा व्हिडिओ पाठवा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन कामाच्या संदर्भात माझे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात. चला तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण A to Z माहिती होती. तुम्हाला माहिती कळाली असेल तर कमेंट मध्ये
जरूर सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. व्हॉट्सअपच्या आणि टेलिग्रामच्या ग्रुपला देखील तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचं व्हॉट्सअप चॅनलची लिंक, टेलिग्राम लिंक आणि इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.